ट्रेलर दाखवतो आणि महापालिकेच्या निवडणुकीला पिक्चर दाखवू. पण मगाशी रोहित दादा तुम्ही म्हणालात की उद्या इथं कोणाचा तरी मेळावा आहे. पण मला तर असं कळलं की मेळावा जयपूरला असणार आहे. हा, कारण ती पिंक सिटी आहे. म्हणजे कोणी कुठला रंग वापरावा याविषयी कुणाचं दुमत नाही. फक्त लोकांच्या आयुष्यातली ती गुलाबी स्वप्न या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या सर्वसामान्य टॅक्स पेयर या शहरात जेव्हा भविष्य काढायला येतो, मिनी इंडिया म्हणून भविष्य काढायला येतो, तेव्हा तो ती अनेक गुलाबी स्वप्न रंगवत येतो. तेव्हा तो गुलाबी रंग हा पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या स्वप्नात दिसावा, केवळ राजकीय व्यासपीठावर नाही, असं सर्वसामान्य पिंपरी चिंचवडच्या नागरिकाचं मत. कारण आता महाराष्ट्र राज्याची परिस्थिती, परवा एका बांधवांनी मला सांगितलं, राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 3 माकडांचं शिल्प हे अनेकांना ठाऊक आहे. बुरा मत बोलो, बुरा मत सुनो, बुरा मत देखो. बरोबर जयंतराव, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो. त्याच्या ऐवजी म्हणे सध्या महाराष्ट्रात एक वेगळं शिल्प राज्य सरकारच्या माध्यमातून समोर येते. एक आहे भला मत बोलो, म्हणजे चांगलं बोलू नका, कसा निवडून येतो बघतोस तुला, असं भला मत बोलो असंही काही लोक म्हणतात. काही जण म्हणतात भला मत सुनो, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द ऑब्झर्व्हर मध्ये टीका येते, साप्ताहिक विवेक मध्ये टीका येते. पण काही प्रवृत्ती कानावर हात ठेवून बसलेली आहेत, भला मत सुनो. आणि तिसरी प्रवृत्ती ती आहे भला मत देखो, म्हणजे महाराष्ट्राच्या भल्याचं बघू नका, वारंवार एकामागून एक घोषणा करत चला. घोषणा करत असताना महाराष्ट्र किती आर्थिक संकटात जातंय याचा विचार करू नका, ते आहे भला मत देखो. आणि अशा पद्धतीचं भला मत बोलो, भला मत सुनो आणि भला मत देखो हे जे सरकार आहे, हे सरकार